3 डिलिव्हरी एकाच वेळी आणि ट्रॅफिक फुल जाम. मुझे कैसे भी करके निकाल मेरे भाई, मैं फंस गया हूँ यहाँ. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मंडळी, मला कमवायचे 100 दिवसात 1 लाख रुपये. तर आज आहे डे 95. देवाची पूजा करून पोर्टरची आयडी चालू करून पटकन भेटली पहिलीच ऑर्डर आणि घरातून निघालो पिकअप लोकेशन वरती. कांदिवली लोखंडवाल्यामध्ये येऊन कस्टमर कडून ऑर्डर घेऊन थोडा वेळ वेट करून बोर्जोची सेम लोकेशनच्या 2 ऑर्डर भेटल्या. मला या ठिकाणी येऊन डायमंड मार्केट मधून कस्टमर कडून एनोलॅप घेतला. त्यानंतर तिसरी ऑर्डर पिकअप करायला गोरेगावला येऊन या हॉटेलमध्ये कस्टमर बसले होते. हॉटेलमध्ये गेलो तर डॉक्युमेंट रेडी नव्हतं. त्यामध्ये एक पेपर काहीतरी चुकीचं झालं होतं. त्यामुळे 20 मिनिटं वेट करून पेपरवरती स्टॅम्प मारून ऑर्डर घेतली आणि पटकन निघालो ड्रॉप लोकेशन वरती. त्यानंतर जाता जाता भेटली ट्रॅफिक. त्यामध्ये कस्टमरचा फोन येतो, भाई जल्दी लेकर आओ पार्सल. त्यानंतर मुलून या ठिकाणी येऊन गेटवरती वेट करून पोर्टरची ऑर्डर डिलिव्हर केली. त्यानंतर आपल्याला जायचं होतं ठाण्याला. त्यामुळे पोर्टरमधून सेम लोकेशनची ऑर्डर भेटली. पिकअप लोकेशनवरती येऊन ऑर्डर घेऊन बोर्जोची दुसरी ऑर्डर उमा डायमंड मध्ये डिलिव्हर करून पोर्टरची दुसरी ऑर्डर आर मॉल या ठिकाणी कस्टमरजवळ पार्सल डिलिव्हर करून बोर्जोची चौथी ऑर्डर लोधा बिल्डिंग मध्ये शेवटी डिलिव्हर टाइमवरती कंप्लीट केली. तर मंडळी, हे काम इझी नाही पण पैसा मिळतो. त्यानंतर घेतलं लंच करून. तर मंडळी, एका ट्रिप मध्ये मस्त आपले 800 रुपयाचे अर्निंग झाले. तर आता आपण आहे घोडबंदर रोडला. पुन्हा ऑर्डरची वाट बघत बघत बोर्जो मधून ऑर्डर भेटली. तर मंडळी, शेवटची ऑर्डर डिलिव्हर केली होती. पुन्हा त्याच बिल्डिंग मधून कस्टमर कडून ऑर्डर पिकअप करून निघालो ड्रॉप लोकेशनला. कांजूर मार्ग या ठिकाणी येऊन गेटवरती एंट्री करून 8 नंबर बिल्डिंग मध्ये एंट्री करून कांदिवलीची ऑर्डर आली होती. पण नेटवर्क इश्यूमुळे नाही भेटली. त्यानंतर कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर करून ऑर्डरची वाट बघत बघत 9:30 वाजले होते. त्यानंतर पवईवरून बोर्जोची ऑर्डर भेटली. पिकअप लोकेशनवरतून कस्टमरने गेटवरतीच पार्सल ठेवलं होतं. पिकअप केला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. दहिसरला येऊन कस्टमर जवळ ऑर्डर डिलिव्हर करून काम बंद केलं. तर मंडळी, पोर्टर मधून अर्निंग 498, बोर्जो मधून 810, टोटल इन्कम 1308. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक कमेंट करून व्हिडिओला शेअर पण नक्की करा. आणि हो, आपल्या भावाला फॉलो करा.